नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय सर्वांना आवडणाऱ्या अशा सोलकढीची रेसिपी. आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यात तर थंडगार अशी सोलकढी पिण्याची मजा काही औरच आहे. त्याचबरोबर सोलकढी पाचक आणि पित्तनाशक असल्यामुळे त्यापासून आपल्या शरीराला अनेक फायदेही मिळतात. सोलकढीची रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे आणि खूपच कमी वेळेत बनते. चला तर मग लगेचच बनवूया सोलकढीची रेसिपी. सर्वात आधी इथे मी एका मीडियम साईजच्या नारळाचा चव किंवा खीस करून घेतलेला आहे. कारण हा चव मिक्सरमध्ये फिरवून यापासून आपल्याला दूध काढून घ्यायचे आहे. याऐवजी तुम्ही खोबऱ्याच्या पातळ स्लाइसही करून घेऊ शकता, परंतु अशा प्रकारे चव करून घेतल्यामुळे भरपूर प्रमाणात दूध निघते. त्यानंतर इथे मी 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण इतकाच पुरेसा आहे, कारण जास्त लसूण झाला तर त्याचा खूप उग्र वास येतो सोलकढीला. त्यानंतर इथे असे हे छोटे छोटे 5 ते 6 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि एक मीडियम साईजची मिरची घेतलेली आहे. ही मिरची तिखट असल्यामुळे मी इथे एकच मिरची घेतलेली आहे. तुमची मिरची जर तिखट कमी असेल तर तुम्ही 1.5 किंवा 2 मिरच्याही घेऊ शकता, किंवा तुमच्या तिखटपणाच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर इथे अगदी स्वादासाठी म्हणून एकच चमचा कोथिंबीर घ्यायची आहे. सोलकढीला आपण वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालणारच आहोत, पण ती बऱ्याच वेळेला सोलकढी पिताना ग्लासला चिकटून राहते. त्यामुळे सोलकढीमध्ये कोथिंबीरीचा स्वाद राहत नाही व तो राहण्यासाठी म्हणून आपण वाटणामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत, ज्यामुळे कोथिंबीरीचा खूप छान असा स्वादही सोलकढीला येतो. आता एका मिक्सरच्या जारमध्ये हा खोबऱ्याचा संपूर्ण चव काढून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये लसूण, आलं, जिरे, मिरची आणि अगदी एकच चमचा कोथिंबीर घालायची आहे. या मिरचीचे थोडे तुकडे करून घेऊया. आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास कोमट पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे आहे. आणि आता एका भांड्यावर अशी गाळणी ठेवून त्यावर एक कॉटनचा रुमाल किंवा कोणतेही पातळ कापड अंथरून घ्यायचे आहे. आणि आता या रुमालावर हे बारीक वाटलेले मिश्रण ओतायचे आहे. आणि अशा प्रकारे मुठीत घट्ट पकडून दाबून दाबून यातील सर्व दूध पिळून काढायचे आहे. अशा प्रकारे कोमट पाणी वापरून दूध काढल्यास पटकन दूध निघते आणि रुमालामुळे पूर्णपणे दूध पिळून काढता येणे शक्य होते. अशा प्रकारे हा चोथा आणखी एकदा मिक्सरमध्ये घालून आणखी 1.5 ग्लास कोमट पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे आणि रुमालात ओतून पुन्हा पिळून घ्यायचे आहे. ही प्रोसेस एकूण 3 वेळा करायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी 3 वेळा खोबऱ्याचा चोथा मिक्सरमध्ये फिरवून संपूर्ण दूध पिळून काढलेले आहे. अशा प्रकारे मीडियम असा दाटसरपणा हवा. आपण इथे एकूण 4.5 ते 5 ग्लास पाणी वापरलेले आहे. आपण खोबऱ्याच्या वाटणात जे लसूण, मिरची, आलं, जिरे, कोथिंबीर घातलेलं आहे, त्या सर्वांचा अर्क पूर्णपणे या दुधामध्ये उतरतो आणि त्यामुळे सोलकढीला या सर्वांची एकत्र अशी खूप छान टेस्ट येते. आता या तयार दुधात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये हे कोकम आगळ घालायचं आहे. परंतु आपल्याला आंबटपणाची चव बघत बघत कोकम आगळ घालायचं आहे. कोकम आगळ कोकणात पिकणाऱ्या रातांबा नावाच्या पिकलेल्या फळापासून बनवतात. डार्क गुलाबी किंवा ब्राउनिश रंगाची ही फळे कट करून त्याला मीठ लावून ठेवल्यानंतर त्याला जो रस सुटतो त्याला कोकम आगळ म्हणतात. अनेक रेसिपीमध्ये आंबटपणासाठी हे कोकम आगळ वापरतात. याच फळांच्या साली वाळवल्या की आमसूल बनते. आणि याच कट केलेल्या फळांना मिठाऐवजी जर साखर लावून ठेवली तर त्याला जो गोड रस सुटतो त्याला कोकम सिरप म्हणतात, ज्याच्यापासून आपण कोकम सरबत बनवतो. पारंपरिक सोलकढीमध्ये मात्र आगळऐवजी थोडीशी ओलसर आमसुले गरम पाण्यात अर्धा तास भिजत घालून नंतर ती कुस्करून त्याचे पाणी गाळून घेऊन ते पाणी वापरले जाते. तुमच्याकडे जर आगळ नसेल तर, किंवा तुम्हाला आगळ वापरायचे नसेल तर तुम्ही 10 ते 12 आमसुलांचा आत्ता सांगितल्याप्रमाणे रस काढून ही सोलकढी बनवू शकता. मी सोलकढी बनवण्यासाठी नेहमी तयार आगळच वापरते, कारण याची चव आणि रंग दोन्ही छान असते. त्याचबरोबर सोलकढी ही पटकन बनते.
त्यामुळे वेळही वाचतो. बाउलमध्ये घेतलेलं सगळं आगळ मी इथे वापरलेलं आहे. तुम्ही टेस्ट बघून तुम्हाला हवा तेवढा आंबटपणा ठेवण्यासाठी आगळचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. यामध्ये आता टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा साखर घालायची आहे. साखर ऑप्शनल आहे, नको असेल तर घातली नाही तरीही चालेल. सोलकडीचा हा नॅचरल रंग आहे. तुम्हाला जर डार्क गुलाबी रंग हवा असेल तर तुम्ही सुरुवातीच्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये अगदी छोटासा बिटाचा तुकडा घालू शकता, ज्यामुळे सोलकडीला थोडासा डार्क गुलाबी रंग येईल. आता हे सर्व छान ढवळून घ्यायचे आहे आणि टेस्ट बघून मिठाचे प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपली एकदम टेस्टी अशी सोलकढी तयार झालेली आहे. आता यावर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून थंडच सर्व करायची आहे. तर तुम्ही माझ्या या पद्धतीने ही पाचक आणि पित्तनाशक थंडगार अशी सोलकढी नक्की बनवून टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.